स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती आणि टीआरटी आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण असेल किंवा इतर जेएमएफसी असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल किंवा सैन्य भरती असेल, असे विविध प्रशिक्षणाच्या या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जातं. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलं जातं. जे जे वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मात्र 6 महिन्याचं 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. याच माध्यमातून टीआरटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. आताच नुकताच त्याचा रिझल्ट लागलेला आहे, परंतु अजूनही प्रशिक्षण सुरू झालेलं नाही. यामागचे नेमके काय प्रतिक्रिया आहे किंवा काय भानगड आहे हे मी आपल्या समोर सांगतो आहे. कारण आपण सर्व विद्यार्थी वेट अँड वॉचची भूमिका घेऊन गेल्या 5 महिन्यापासून वाट बघत आहात आणि हा जो मुद्दा आहे हा कायम मुद्दा जो आहे हा जे तळागाळातील गरीब होतकरू जे विद्यार्थी आहेत तेही आदिवासी विद्यार्थी आहेत, ज्यांना आजपर्यंत शिक्षणाचा हक्क नव्हता. आजपर्यंत शिक्षण हे शिक्षणामध्ये मागे होते, नोकऱ्यांमध्येही मागे होते. या माध्यमातून टीआरटीच्या माध्यमातून जेव्हा प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आणि हे प्रशिक्षण 3 वर्षासाठी जेव्हा साईन झालं होतं तरी सुद्धा आता 10 महिने उलटून गेले, एक बॅच उलटून गेलेली आहे. पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे, जी भरती निघली होती त्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली, पोरांचे रिझल्ट लागले, परंतु गेल्या 6 ते 8 महिन्यापासून मात्र हे प्रशिक्षण अजूनही थांबवलेलं आहे. परंतु इतर जे विद्यार्थी आहे, इतर प्रवर्गातील विद्यार्थी, त्यांचं प्रशिक्षण मात्र सुरू आहे. यामागची भूमिका काय असणार आहे, आपल्या नेत्यांची भूमिका काय असणार आहे, आपले जे इतर आदिवासी कृती समिती असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या इतर संघटना असतील, ह्या मात्र आपल्याला याच्यावरती काम करताना मात्र दिसत नाहीये. पण नुकसान मात्र आपल्या विद्यार्थ्यांचं होत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. एक लक्षात घ्यायचा, 4 महिन्यापूर्वी टीआरटीच्या माध्यमातून पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता सीईटी घेण्यात आली. याचा रिझल्ट मात्र लावायला 4 महिने लागले. 4 महिने लागले. यात बार्टी मार्फत, सारथी मार्फत, महाज्योतीच्या माध्यमातून, आरटीच्या माध्यमातून जे पोलीस भरती प्रशिक्षणाची जी प्रक्रिया होती ती रिझल्ट लावून पूर्ण सुद्धा झाली, जे बार्टीच्या माध्यमातून करण्यात आली. पण टीआरटीचा रिझल्ट लावायला जाणीवपूर्वक वेळ लावण्यात आला. वारंवार विद्यार्थी टीआरटीच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये जेव्हा भेट देत होते तेव्हा कार्यालयाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून रिझल्ट तयार आहे, उडवाउडीची उत्तर द्यायची, साईट चेक करत राहा, असं करता करता 4 महिने लोटून गेले आणि महाराष्ट्रात मात्र 16,000ची भरती त्या ठिकाणी आलेली होती. जर हे प्रशिक्षण 4 महिन्यापूर्वी सुरू झालेलं असतं, जेव्हा 4 महिन्यापूर्वी रिझल्ट लावण्यात आलेला होता, 4 महिन्यापूर्वी परीक्षा घेण्यात आलेली होती आणि रिझल्ट मात्र आता लावण्यात आला. भरती होऊन विद्यार्थी मित्रांनो 2-2, 4-4, 5-5 हप्ते झालेले आहेत, ज्या माध्यमातून काही विद्यार्थी आधीपासून अभ्यास करतात, त्यांचे मात्र रिझल्ट आले. जर एखादा विद्यार्थी 12वी किंवा फर्स्ट इयरला असता आणि त्याला त्याच्या माध्यमातून जर प्रशिक्षण मिळालेलं असतं तर तोही विद्यार्थी 21व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी पोलीस बनला असता. परंतु वारंवार दिवसेंदिवस अशी कित्येक वर्ष निघून गेलीत. आदिवासीवरती अन्याय करण्याचा प्रकार शासनाचा असो, प्रशासनाचा असो, मात्र कमी होताना दिसत नाही. याबद्दल कोणीही बोलत नाही, यासाठी कोणीही घाई करत नाही. परंतु एकीकडे ज्याचे मागण्या केल्या जात नाही ते शासन निर्णय मात्र, परिपत्रक मात्र आपल्याला शासनाच्या माध्यमातून येताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या संघटनांना जेव्हा आपण इतर गोष्टींसाठी हाती घेतो त्यावेळेला असा जो मुद्दा येतो, हा मुद्दा आपल्या सर्व 18,000 विद्यार्थ्यांचा आहे आणि त्यातही आपल्यावर अन्याय झालेला आपल्याला माहिती आहे. शासनाकडे बजेट नाही, शासनाकडे पैसे नाही, म्हणून गेल्या वर्षी 23,000 आपल्या पोलीसवर भरतीच्या जागा होत्या, त्या 18,000 वरती आल्या. विद्यार्थी मित्रांनो, त्या जागाही कमी करण्यात आलेल्या आहेत. हे आपल्याला दिसत आहे. पैसे नाही म्हणून या सर्व गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी केल्या जातात. परंतु शासकीय नोकरी लागावी यासाठी जेव्हा की हे प्रशिक्षण गेले 3 वर्षासाठी यांच्यावरती साईन झालेली आहे, 3 वर्षे अविरत चालू राहील, पण 6 महिन्यातच हे बंद पडल्यासारखं आपल्याला दिसत आहे. पहिलीच बॅच झालेली आहे, पहिली बॅच 6 महिन्याची आहे, दुसरी बॅच 6 महिन्याची सुरू व्हायला अजूनही 10 महिने झाले आहेत, अजूनही त्यात ती सुरू झालेली नाही. आता निकाल लागला 8 तारखेला, 8 तारखेला निकाल लागला. 9 तारखेला शासनाचं परिपत्रक म्हणजे टीआरटीआयचं परिपत्रक आलं. टीआरटीआयचं परिपत्रक काय, यांची प्रशासनाची भूमिका काय, टीआरटीआयने संस्थांना, ज्या काही संस्था काम करत होत्या, ज्या संस्था मागच्या बॅचला यांनी 6 महिने प्रशिक्षण दिलं, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तुम्ही 4 वर्षाचा तुमचा अनुभव तुम्हाला आणायचा आहे,
संस्थांचा अनुभव की 4 वर्षापासून पूर्वी तुम्ही शिकवत होता किंवा तुमचे क्लास चालू होते, त्यात ही जी काही बॅच आता 6 महिन्याची चाललेली आहेत, यात 40% विद्यार्थी या भरतीमध्ये लागले का, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे त्यांच्या माध्यमातून, कोणाच्या माध्यमातून, आयुक्ताच्या माध्यमातून संस्थांना काय देण्यात आलं, पत्र देण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, पोलीस भरतीचा अजून रिझल्ट लागायचा आहे. 6 महिन्यापूर्वीच बॅच झाली, एक अजून रिझल्ट पेंडिंग असताना विद्यार्थ्यांचे रिझल्ट संस्था कशा सबमिट करणार आहेत, हा एक प्रश्न आहे. मग यांच्या कार्यवाहीसाठी, या सर्व गोष्टींसाठी विद्यार्थ्यांचं नुकसान का करावं प्रशासनाने? विद्यार्थ्यांचं वय थांबत नाही, विद्यार्थ्यांसाठी वेळ थांबत नाही, विद्यार्थ्यांसाठी भरत्या थांबवल्या जात नाही. मग या सर्व नोटिफिकेशन किंवा इतर गोष्टींसाठी विद्यार्थ्यांनी का थांबावं? विद्यार्थ्यांवरती शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून का अन्याय करण्यात यावा? कारण यापूर्वीचे जे आयुक्त होते भारूड सर, त्यांनी हे त्यांच्या नुसार या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, हे सुरू झालेल्या आहेत. मग आता आलेले जे काही आयुक्त मॅडम आहेत, म्हणजे मॅडम, यांच्या माध्यमातून मात्र हा मधातच कुठेतरी परिपत्रक आलेला दिसत आहे. आणि आता आजची समजा 15-16 तारीख आहे, 9 तारखेला हे पत्र निघलेलं आहे. 5 ते 6 दिवस उलटून विद्यार्थ्यांना विकल्पही द्यायची काही संधी मिळत नाहीये. आणि संस्थाही नेमक्या कोणत्या आहेत? कारण वारंवार विद्यार्थी फोन करून विचारतात, आम्हाला मेसेज करून विचारतात की सर बॅच कधी सुरू होणार, बॅच कधी सुरू होणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना TRTI गाठणं गरजेचं आहे, कारण हा मुद्दा आहे आयुक्ताच्या माध्यमातून. आयुक्तच या मुद्द्याला शॉर्ट आउट करू शकते. या आयुक्तच या माध्यमाला, या विद्यार्थ्यांना आपलं प्रशिक्षण तुरंत सुरू करू शकतात. कारण हा जो नियम आहे, हा नियम नंतरच्या बॅचला लावा. तुम्हाला काय करायचं नंतरच्या बॅचला लावा. कारण आधीच उशीर झाला आहे. विद्यार्थ्यांना कुठेतरी विद्यावेतनाचा फायदा झाला असता, विद्यार्थ्याला कुठेतरी प्रशिक्षणाचा फायदा झाला असता, विद्यार्थ्याला कुठेतरी अभ्यासिकेचा फायदा झाला असता, विद्यार्थीला कुठेतरी शारीरिक जे काही त्यांची फिजिकल होती त्याचा फायदा झाला असता, जर या CETचा रिझल्ट जर गेल्या 4 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यापूर्वी यांनी लावला असता तर. म्हणजे जाणीवपूर्वी अन्याय कोणी केला? प्रशासनाने केला. TRTI याला वेळ लावलं. कारण हा सर्व रिझल्ट जो आहे बार्टीने पेपर घेतल्यानंतर TRTI कडे सपोर्ट केलेला होता. परंतु वारंवार कारणं सांगत होती, वारंवार कारणं, MPSCचं कुठेतरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कुठेतरी UPSCचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, अशी काहीतरी फालतूची कारणं सांगून आपल्या विद्यार्थ्यांना भूलथापा देण्याचं काम प्रशासन या ठिकाणी करत आहे. त्यामुळं माझा व्हिडिओ आपण सर्वजण बघत असेल, महाराष्ट्रातील विद्यार्थी बघत असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी बघत असेल, तर आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बोला, आपापल्या क्षेत्रातील आमदारांना बोला की आमच्यावरती असा अन्याय होत आहे. गेली 4 महिन्यापासून परीक्षा घेऊन निकाल लावून सुद्धा आता 10 दिवस झाले, आम्हाला विकल्प निवडीचा काही या ठिकाणी आम्हाला टॅब दिला जात नाहीये. आम्हाला प्रशिक्षणाचं अजूनही भविष्य जे आहे ते अंधारात आहे. जे की आधीही आम्ही अंधारात होतो, 75 वर्ष होऊन गेले तरी आज आम्हाला अंधारात ठेवलं जात आहे शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमात. हे सुद्धा आपल्याला त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरच आपल्याला न्याय मिळेल आणि हे प्रशिक्षण तुरंत सुरू होईल. अन्यथा संस्था चालक आणि हा प्रशासन प्रशासक म्हणजे कोण? तर आयुक्त मॅडम यांच्या माध्यमात असलेला हा जो काही प्रश्न आहे, हा या प्रश्नामुळे आपण विद्यार्थी भरडला जातोय, आपला वेळ वाया जातो आहे, आपला वय वाया जातो आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त प्रेशर कसं आणता येईल याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावं असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.